रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग भाग 1. अर्जुनवाच किं तद ब्रह्म किं ध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात आणि अधिदैव कशाला म्हणतात. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. सांगा कवण ते ब्रह्म, कासया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैव ते कवण असे. हे उघड मी परियेसे तैसे बोला. मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, आपण ऐकले काय? जे मी विचारले आहे त्याचे निरूपण कृपया आपण करावे. ब्रह्म म्हणजे काय, कशाचे नाव कर्म आहे आणि अध्यात्म ज्याला म्हणतात ते काय आहे हे सांगावे. अधिभूत म्हणतात ते कसे आहे, या विश्वात अधिदैवत कोण आहे हे मला स्पष्टपणे समजू शकेल अशा पद्धतीने सांगावे. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथम ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. हे मधुसूदना, या देहामध्ये अधियज्ञ कोण आहे, तो या देही कसा आहे आणि इंद्रिय निग्रह केलेल्या योगी पुरुषाकडून अंतकाळी तुम्ही कशा प्रकारे जाणले जाता. देवा अधियज्ञ तो काई, कवण पाइये देही, हे अनुमानासी काई दिठी न भरे. आणि नियता अंतकरणी, तू जाणी जसी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसणताही बोलू तयाचा सोपून वचे. तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे, परी येसे गाबरवे ते पुसिले तुवा. किरीटी कामधेनूचा पाडा, परी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवल नोहे. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे ब्रह्मसाक्षात्कारी. मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. जय कृष्णची होई जे आपण, तै श्रीकृष्ण होय आपुले अंतकरण. मग संकल्पाचे आंगण ओळगती सिद्धी, परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची आथी निस्सीम. म्हणून तयाचे काम सदा सफल, या कारणे अनंते ते मनोगत तयाचे पुसते. होईल जाणून आई ते ओगरुनी ठेवले. जे अपत्य थानी हुनी निगे, तयाची भूक ते मायेसीची लागे. एरवी ते शब्द काय सांगे, मग स्तन्य दे येरी. म्हणून कृपाळू वा गुरुची या ठाई, हे नवल नोहे काई. परी ते असो ऐका काई, जे देव बोलते जाहले. देवा, अधियज्ञ तो काय आहे, या देहात तो कोण आहे, या गोष्टी अनुमानाने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाहीत. आणि अंतःकरण स्वाधीन केलेल्या पुरुषाकडून देहावसानाचे वेळी तू कसा जाणला जातोस. हे शारंगपाणी, ते जाणणे कसे घडते हे मला ऐकवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, हे पहा, एखादा भाग्यवान मनुष्य चिंतामणीच्या घरकुलात झोपी गेला असता त्याचा बरळण्याचाही शब्द वाया जाणार नाही. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मुखातून जी वाक्ये प्रकट झाली त्याचवेळी देव म्हणाले, अर्जुना, तू काही विचारलेस त्याचे उत्तर श्रवण कर. अर्जुन हा जणू काही कामधेनूचा बछडा आहे आणि तो कल्पतरूच्या मांडवाखाली बसला आहे. म्हणून त्याने आपले मनोरथ पूर्ण व्हावे अशी इच्छा केली तर त्यात आश्चर्य नाही. श्रीकृष्ण रागावून ज्याला मारतात
जर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो तर मग श्रीकृष्ण कृपादृष्टीने ज्याला उपदेश करतील त्याला काय बरे प्राप्त होणार नाही. ज्यावेळी आपण श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होऊ त्यावेळी आपले अंतःकरण कृष्णरूप बनते आणि संकल्परूपी अंगणात रिद्धिसिद्धी प्रकट होऊन आपली सेवा करू लागतात. असे निस्सीम प्रेम अर्जुनाच्या हृदयी अमर्याद आहे, म्हणून त्याची मनोकामना नेहमी सफल होते. या कारणाने अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील असे त्याच्या मनातील विचार श्रीकृष्णाने आधीच ओळखले आणि त्याच्यापुढे ब्रह्मज्ञानरूपी पक्वानांचे ताट आयते वाढून ठेवले. कारण की स्तनपान केल्यानंतर दूर झालेल्या मुलाची भूक मातेलाच लागते. एरवी ते लहान बाळ आईला भूक लागली म्हणून स्वतः सांगते काय? म्हणून कृपाळू गुरुमाऊलीच्या ठिकाणी ब्रह्मामृत पाजण्याची जी प्रकृती दिसते त्यासंबंधी काही आश्चर्य नाही. परंतु आता हे वर्णन असो. देव काय म्हणाले याचे आता श्रवण करा. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः. परम अक्षर म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असा सच्चिदानंद परमात्मा ब्रह्म आहे. त्याचे स्वरूप अर्थात अध्यात्म या नावाने सांगितले जाते. ब्रह्मापासून भूतमात्रादी पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार त्याचे नाव कर्म होय. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी एक हो करे कोंदले असत न खिरे कवणे काळी एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळूनी घेतले जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची एक होळे हालवले ही न गळे ते परब्रह्म आणि आकाराचे निजालेपणे जन्मधर्मा ते नेणे आकार लोपिनी म्हणे नाही कै ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एके वेळे उठती घनपटळे नाना वर्णे तैसे अमूर्ती तिये विशुद्धे मदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती पै निर्विकल्पाची बरडी फुटे आदी संकल्पाची विरूढी आणि ते सवेची मोडोनी ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या तया एकैकाचे भीतरी पाहिजे तव बीजाचाची भरिला देखीचे माझी होतिया जातिया नेणीचे लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प समसहास हे असो ऐसी बहुअस सृष्टी वाढे परी दुजे नवीण एकला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा तैसे समविषमत्व नेणो कैसे वायाची चराचर रचे पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती येरी जीवाभावाची पालविये काही मर्यादाच करू नये पाहिजे कवण हे आघवेवी तव मूळ ते शून्य म्हणून करता मुदल न दिसे आणि सेखी कारणही काही नसे माझी कार्याची पैसे वाढो लागे ऐसा करीते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. मग सर्वेश्वर श्री कृष्ण म्हणाले जे या फुटक्या नाशवंत देहादी आकारात दाटपणे ओतप्रोत भरलेले असूनही कोणत्याही भूत भविष्य वर्तमान काळात गळत नाही. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू लागलो तर ते शून्यच आहे असे वाटते, परंतु ते स्वभावाने शून्य नाही तर सत चित आनंद स्वरूप आहे. ते इतके सूक्ष्म आहे की जणू सूक्ष्म आकाशाच्या पदरातून गाळून घेतले आहे. ते असे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. देहाची शिरशिरीत पिशवी हलविली तरी पण जे त्यातून गळत नाही ते परब्रह्म होय. आणि देहादी आकाराचा जन्म झाल्याने
जे जन्माचा विकार जाणत नाही आणि आकाराचा लोप झाला तरी ज्याचा कधीही नाश होत नाही, हे सुभद्रापती, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीत असणारे, ज्याला ब्रह्मासारखी नित्यता आहे, अशा साक्षी चैतन्याला अध्यात्म म्हणतात. ज्याप्रमाणे निर्मळ असणाऱ्या आकाशाच्या प्रांगणात रंगीबेरंगी मेघांची पटले एकदम कशी स्पष्टपणे दिसू लागतात ते कळत नाही, त्याप्रमाणे त्या परिशुद्ध व निराकार अशा ब्रह्माचे ठिकाणी महतत्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार निर्माण होऊ लागतात. ब्रह्मरूपी बरड जमिनीवर मूळ संकल्परूपी अंकुर फुटतो आणि त्याचबरोबर ब्रह्मगोळाचे आकार बहरू लागतात. त्या एक एक ब्रह्मांडाच्या आत पाहिले तर ते ब्रह्मांड बीजांनीच म्हणजे मूळ संकल्पांनीच भरलेले दिसते आणि त्या प्रत्येकामध्ये किती जीव निर्माण होतात आणि नाश पावतात याची गणती करता येत नाही. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंशापासून अगणित आदिसंकल्प उत्पन्न होतात. हे असो, याप्रमाणे सृष्टीचा मोठा विस्तार वाढत राहतो, परंतु त्यात दुसऱ्या कोणाशिवाय एक परमात्माच सर्वत्र भरलेला आहे. त्याच्या ठिकाणी जणू काही अनेकत्वाचा पूर आला आहे. याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी सम विषमत्व कोठून आले हे काही कळत नाही. येथे उगीचच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता त्यांना प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार दिसतात. त्या प्रत्येक योनीत जीवस्वरूपाच्या शाखा किती विस्तारल्या आहेत याची काही गणनाच करता येत नाही. या सर्वांची निर्मिती कोण करतो हे पाहू लागलो तर ते आहे नाही याच्या पलीकडे आहे रूपाने असणारे परब्रह्म आहे. म्हणून मूळ ब्रह्मांड निर्मितीचा करता तो दिसत नाही आणि पाहू लागलो तर उपादान कारणही काही दिसत नाही. मध्ये कार्य तेवढे आपोआप वाढावयास लागले आहे. अशा प्रकारे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी हा तो भासमान असा आकार उत्पन्न होतो. असा जो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे. अधिभूतं क्षरोभावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतां वर. हे नरश्रेष्ठ, नाशवंत असे कार्यरूप पदार्थ म्हणजे अधिभूत देहामध्ये असणाऱ्या हिरण्यगर्भादी जीव हा अधिदैवत आहे. तसेच यज्ञपाल दाता व देहात यज्ञपाल भोक्ता म्हणजे अधियज्ञ मीच आहे. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्रजैसे. तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच. जयांते रूपा आणि ती पाच पाच मिळोनिया. भूतांते अधिकरुनी असे आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेगळे भ्रंशे नामरूपाधिक, तया ते अधिभूत म्हणिजे. मग अधिदैवत पुरुष जाणिजे. जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, जो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा. म्हणून स्वप्नीची या ओर बारा संतोषे शिणे. जीव येणे नावे, जया ते आळवी जे स्वभावे. ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. आता इयेची शरीरग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी. तो अधियज्ञू येथगामी पंडुकुमरा. हेर अधिदैवाधिभूत, तेही मीची कीर समस्त. परी पंधरे किडाळा मिळत, ते काय सांके नोहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात तुला सांगतो. ज्याप्रमाणे आकाशात ढग उत्पन्न होतात आणि एकदम लयही पावतात, ज्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व वरवरचे आभास रूप असते आणि न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे, तसेच ज्याला पंचमहाभूते एकत्र येऊन रूपाला आणतात, जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते, पंचमहाभूतांच्या संयोगाने दिसते, पंचमहाभूतांच्या वियोगाने जे नष्ट होते, नामरूप
संबंध वगैरे हे ज्याच्या आश्रयाने राहतात त्या शरीराला अधिभूत असे म्हणतात. जो देहादी प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो त्या जीवाला अधिदैव जाणावे. जो मनबुद्धीमध्ये असणाऱ्या चेतनेचा प्रकाश म्हणजे डोळा आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे, जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूपी पक्षी राहणारा वृक्ष आहे, तो प्रत्यक्ष परमात्माच आहे. परंतु तो परमात्म्याहून भिन्न आहे असे वाटत असते. याचे कारण म्हणजे तो अहंकाररूपी निद्रेने गाढ झोपी गेला आहे. म्हणून तो संसाररूपी स्वप्नांच्या व्यापाराने कधी संतुष्ट होतो तर कधी क्षीण होतो. ज्याला जीव या नावाने स्वभावता बोलतात त्याला पंचमहाभूतांच्या शरीररूपी घरातील अधिदैव असे जाणावे. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर म्हणजे मी या भावाला नाहीसा करतो तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे. एरवी अधिदैव व अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे. परंतु पंधराधराचे उत्तम कसाचे सोने डाकाला मिळाले तर हे हिणकस होत नाही का? तरी ते पंधरेपण न मिळे आणि किडाची याही अंशान मिळे. परी जव असे तयाचे निमिळे तव सांकेची म्हणिजे. तैसे अधिभूतादी आघवे हे अविद्येचे निपालवे. झांकले तव मानावे वेगळे ऐसे. तेची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. पै केशांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा. ते वरी पाहिली डोळा तव भेदली गमती. पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो दाहले. तरी डांक देऊनी सांदिले शिळे ते काही. ना ते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती. ते सारिली या मागोती जैसी का तैसी. ते विची अहंभावो जाये तरी ऐक्य ते आधीची आहे. हे चिसाचे जेत होय तो अधियज्ञू मी. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुनी. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुणी पांडवा दाविजत असे. पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती. विषय द्रव्याची या आहुती देऊनिया. मग वज्रासन तेची उर्वी शोधुनी आधार मुद्रा बरवी. वेदिकारचे मांडवी शरीराच्या. तेत संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे निपवाडे. यजिजती उदंडे युक्ती घोषे. तथापि त्याचा सोनेपणा मलिन होत नाही आणि ते इतर धातूंच्या रूपाशी एकरूपही होत नाही. परंतु जोपर्यंत ते इतर धातूंनी मिश्रित आहे तोपर्यंत ते हिणकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व अविद्येच्या पडद्याने झाकलेले आहेत. म्हणजे या सर्वाविषयी अज्ञान आहे. तोपर्यंत हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत असे समजावे. तोच अविद्येचा पडदा दूर केला म्हणजे भेदभावाची मर्यादा नाहीशी होते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे जर म्हणावे तर प्रारंभी ते दोन होते काय? केसांच्या गुंडाळ्यावर स्फटिकाची शिळा ठेवली आणि ती जेव्हा डोळ्याने वरून पाहिली जाते त्यावेळी ती भंगली आहे असे वाटते. नंतर केस स्फटिकाच्या शिळेखालून दूर केले तर स्फटिक शिळेचे भंगलेपण काय झाले हे काही कळत नाही. म्हणून ती शिळा पुन्हा डाक लावून जोडली गेली आहे काय? तर नाही, कारण ती स्फटिक शिळा मूळचीच अखंड होती. परंतु केसांच्या संगतीने ती भंगल्यासारखी वाटत होती. ते केस बाजूला केल्यानंतर ती जशीच्या तशी असते. त्याप्रमाणे अहंभाव गेला म्हणजे जीव आणि ब्रह्माचे ऐक्य हे मूळचेच आहे. हा प्रकार जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. आम्ही जो हेतू मनात ठेवून सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहोत असे 4थ्या अध्यायात तुला सांगितले आहे, तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे आणि नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. परंतु हे अर्जुना,
तो गूढ अभिप्राय मी तुला स्पष्ट करून सांगत आहे. या अधियज्ञामध्ये प्रारंभी इंधनाच्या पूर्णपणाने इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित केला व त्यामध्ये विषयरूपी द्रव्याची आहुती देऊन आणि मग योगाग्नी करता वज्रासन घालून हीच भूमिका शुद्ध करून त्यावर मूळ बंध मुद्रेचा ओटा करतात. त्यावर शरीराचा मांडव उभा करतात. त्या ठिकाणी ध्यानधारणा समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी होमद्रव्ये भरपूर द्रव्याच्या साहाय्याने यजन करतात. मग मन प्राण आणि संयमो हाची हवन संपदेचा संभ्रमो येणे संतोष विजे निर्धुमू ज्ञानानळू ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते नेई हारपे पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे तया नावगा अधियज्ञू ऐसे बोलला जव सर्वज्ञू तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते हे जाणोनी म्हणितले देवे पार्था परिसतू आहासी बरवे या कृष्णाची या बोलासवे येरू सुखाचा जाहला देखा बालकाची या धणी धाईजे का शिष्याचेनी जाहले पणे होईजे हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतिया म्हणोनी सात्विक भावांची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी न असमातसे परिबुद्धी सावरोनी देवे मग पिकलिया सुखाचा परिमळू की निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला म्हणे परिसणे याचिया राया आईके बापा धनंजया ऐसी जळो सरलिया माया तेत जाळी तेही जळे. नंतर मन प्राण आणि संयम अशा प्रकारच्या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूपी अग्नीला संतुष्ट करतात. या प्रकारे योगयज्ञातील कुंड मंडप वेदी मंत्र तंत्र हविर्द्रव्य हे सर्व ज्ञानाग्नीमध्ये समर्पित होतात. या योगाचे पर्यवसान ब्रह्मज्ञानामध्ये होते. ते ज्ञानही ब्रह्मस्वरूपात लय पावते आणि ब्रह्मस्वरूपच शेवटी उरते. या ज्ञानप्राप्तीच्या साधनेला अधियज्ञ हे नाव आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. त्यावेळी अर्जुन प्रखर बुद्धिमान असल्यामुळे त्याला ही सर्व प्रक्रिया समजली. अर्जुनाने हे सर्व उत्तम प्रकारे जाणले आहे हे देवाने ओळखले आणि ते म्हणाले, अर्जुना तू एकाग्रतेने श्रवण करत आहे. हे भगवंतांचे बोलणे ऐकून अर्जुन सुखस्वरूप झाला. असे पहा की लहान बाळाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे हे एक जन्म देणारी माता अथवा सद्गुरूच जाणतात. म्हणून अर्जुनाच्या आधी श्रीकृष्णाच्या अंगी सात्विक भाव निर्माण होऊन तो हृदयी मावेना, परंतु देवाने तो विचारपूर्वक आवरून घेतला. मग परिपक्व सुखरूपी फळाचा सुगंध जसा असावा किंवा शीतल अमृताची लाट जशी असावी त्याप्रमाणे मृदू आणि रसाळ विचार त्यांनी प्रकट केले. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यांतील श्रेष्ठ अशा अर्जुना, ज्ञानाग्नीमध्ये माया नाहीशी झाली की ते ज्ञानही विराम पावते. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. जो पुरुष अंतकाळी माझे स्मरण करीत देह सोडतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात काही संशय नाही. जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ म्हणितला जयाते, जे आधीची तया माते जाणोनी अंती, ते देह झोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे, ये प्रतीतीची या माझ घरी तया निश्चयाची ओवरी, आली म्हणोनी बाहेरी नवेची से, ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीची होऊनी असता रचिले, बाहेरी भूतांची पाचही खवले नेणताची पडिली, आता उभया उभेपण नाही जयाचे, मा पडिली या गहन कवणतयाचे, म्हणोनी प्रतीतीची पोटीचे पाणी न हाले,
ते ऐक्याची आहे ओतिली, की नित्य तेची या हृदयी घातली. जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना, पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले. तरी सांगपा काही मोडले, अवेवा माझी. तैसा आकारू हा आहाच भ्रंशे, वाचुनी वस्तू ते साचलीची असे. तेची बुद्धी झालिया विसकुसे, कैसेनी आता. म्हणून या परिमाते, अंतकाळी जाणत साते. जे मोकली ती देहाते, ते मीची होती. एरवी तरी साधारण, उरी आदळली या मरण. जो आठवू धरी अंतकरण, तेची होई जे. जैसा कवणू एकू काकुळती, पळता पवनगती. दुपाऊली अवचिती, कुहा माझी पडियेला. आता तया पडण या आरवते, पडण चुकवावया परवते. नाही म्हणून तेथे पडावेची पडे. तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येऊनी जीवा समोर ठाके. ते होणे मग न चुके, भलत या परी. आणि जागता जव असिजे, तव जेने ध्याने भावना भाविजे. डोळा लागत खेवो देखिजे, तेची स्वप्नी. अरे, जे आत्ताच तुला सांगितले होते की ज्याला अधियज्ञ म्हटले आहे, त्या अधियज्ञाच्या आधारे जे पुरुष जिवंत असताना मला जाणतात, ते मरणकाळीही मलाच जाणतात. ज्याप्रमाणे कोणतेही घर आकाशाने भरून आकाशातच राहत असते, त्याप्रमाणे ज्ञानी देहरूपी खोळ ब्रह्मरूपाने भरून ब्रह्मातच राहत असतो. अशा या अनुभवाच्या ओवरीतील माझघरात ज्यांना आत्मनिश्चयाची शांत झोप आली आहे, म्हणून त्यांना बाह्य विषयाचे स्मरण देखील होत नाही. याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे जे मद्रूप झाले आहेत, त्यांची पंचमहाभूतांची देहरूपी कवचे नकळत गळून पडतात. जिवंतपणी सर्व कर्म करीत असताना ज्यास त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव होत नाही, त्यास मग शरीर पडल्यानंतर त्याचे दुःख कोणाला होणार. म्हणून अशा प्रसंगी स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चयरूप पाणी थोडे देखील हालत नाही. असा आत्मज्ञानी म्हणजे जणू काही ऐक्याची ओतीव मूर्ती आहे. ती नित्यतेच्या हृदयात घालून ठेवली आहे. ती एकात्मतेच्या आनंदसागरात धुवून ठेवली आहे. त्यामुळे ती देह सोडण्याचे वेळी होणाऱ्या दुःखाने मलिन होत नाही. खोल अशा पाण्यामध्ये घट बुडाला तर तो आतून बाहेरून पाण्याने भरलेला असतो. नंतर तो दैववशात पाण्यात फुटला तर त्या घटातील पाणी फुटते काय? किंवा सर्पाने कात टाकली अथवा उष्णतेमुळे माणसाने अंगावरचे कपडे फेडले तर मग त्या माणसाच्या अवयवाची काही मोडतोड होते काय? तसा वर असणारा देहाचा आकार नष्ट झाला तरी शरीराशिवाय असणारी ब्रह्मवस्तू सर्वत्र समप्रमाणात असतेच. तीच ब्रह्मवस्तू आपणच झाल्यावर देहत्यागाचे वेळी निश्चयात्मक असलेली ब्रह्मबुद्धी कशी बरी विचलित होईल? म्हणून या प्रकारे मला जे जाणतात ते देहाचा त्याग करताना माझ्याशीच ऐक्य पावलेले असतात. एरवीसुद्धा मरणकाळ जवळ आला असता अंतःकरणात ज्या वस्तूचे स्मरण असते, पुढील जन्मी तेच त्याला प्राप्त होत असते. ज्याप्रमाणे कोणी एक मनुष्य काकुळतीने वाऱ्याच्या गतीने पळताना दोन्ही पावले निसटून एकदम आडात पडावा, त्या विहिरीत पडण्यापूर्वी पडणे चुकविण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नव्हते, म्हणून त्याला पडणे भाग पडते. त्याप्रमाणे मरणकाळाचे समयी जीवासमोर ज्या वस्तूचे समरचित्र उभे ठाकते, ती वस्तू पुढील जन्मात होणे कोणत्याही प्रकारे चुकत नाही. आणि मनुष्य जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत ज्या एका वस्तूच्या ध्यासाने जे भावचित्र निर्माण होते, तेच चित्र डोळा लागताच त्याला स्वप्नामध्ये दिसत असते.